महाशिवरात्री सगळे लोक शिवाचा उदो उदो करतायत. काही लोक जे आहेत परंपरागत भक्तीप्रमाणे आजचा दिवस साजरा करतायत. परंपरागत रूढी, भक्ती परंपरा, त्याप्रमाणे शिव म्हणजे अनेक प्रकारे अनेक कथा, दंतकथा आणि त्याची ओळख लोक जाणतात. पण त्यातलं खरं किती आहे, खोटं किती आहे, कल्पनास्वरूप किती आहे, खोटं म्हणजे कल्पनास्वरूप, हे लोक जाणत नाहीत. शिव म्हणजे फक्त शंकर आणि मग त्याची पत्नी पार्वती आणि त्यांचा मुलगा गणपती आणि मग कार्तिकेय वगैरे वगैरे अशा अनेक प्रकारे माणसं कल्पना करून त्यांची नाती लावत असतात. हे सर्व जे काही कल्पनारूप आले आहे ना, ते रूपकात्मक आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान म्हणतायत, आत्तापर्यंतचे जे अवतारी होऊन गेले किंवा 33 कोटी देव होऊन गेले, त्याच्यामध्ये 2च अवतार श्रेष्ठ. एक स्वतः श्रीकृष्ण भगवान आणि दुसरं शिवशंकर. म्हणून त्यांना महादेव म्हणतात ना. मूळ शंकर, महेश म्हणतात. परंतु सर्व देवादिदेव, सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून महादेव असं म्हणतात. परिपूर्ण अवतार. त्यांचे देहरूपाने असणे हे प्रतिकात्मक आहे. हे प्रतिकात्मक कोणासाठी, कशाचं प्रतिकात्मक, तर त्या परब्रह्म स्वरूपाचं. रात्री म्हणजे अंधार. अंधार दूर कधी होतो? प्रकाश प्रकट झाला की. महाशिवरात्री, त्या रात्री तो अंधार दूर होऊन ज्ञानप्रकाश प्रकट झाला. म्हणजे शिवाचं खरं स्वरूप लोकांना कळलं. परब्रह्माने शिवरूपामध्ये प्रत्यक्ष आपलं श्रेष्ठत्व लोकांना दाखवून दिलं. महास्वरूप देहाकार रूपामध्ये ते महारूप लोकांसमोर प्रकट झालं आणि त्यांनी खरंच स्वरूप आपलं दाखवून दिलं. मी हा देहाने नसून मी परमात्मा आहे, परब्रह्म आहे. त्यांचे शिवाचं राहणं तुम्ही जर पाहिलं तर बघा ना, अंगाला भस्म लावलं आहे, कमरेवरती व्याघ्रचर्म आहे आणि जटा आहे, जटेमध्ये गंगा आहे, अर्धचंद्र आहे, त्रिशूळ आहे हातामध्ये. हे सर्व रूपकात्मक आहे. सगळ्या देवांचं स्वरूप एकवटलेलं आहे त्याच्यामध्ये. शास्त्रोक्तदृष्ट्या वेदशास्त्राप्रमाणे तुम्ही जर विश्वाची निर्मिती, विश्वाचं स्वरूप आणि परमात्म स्वरूप
या सर्वांचा अभ्यास केला तर तुम्हाला त्या शिवाचं मूळ स्वरूप कळेल. आपल्या कल्पनेमध्ये जग हे वेगळे आहे, देव वेगळा आहे, आपण देहरूपाने वेगळे आहोत असे आहे. परंतु शास्त्रोक्तदृष्ट्या त्याचा अभ्यास केला तर आपला देह म्हणजे पिंड आणि विश्व म्हणजे ब्रह्मांड दोन्ही एकच आहेत. ब्रह्मांड पंचमहाभूत आणि 3 गुण म्हणून त्याला अष्टधा प्रकृती असं म्हणतात. आणि देह पण पंचमहाभूते आणि 3 गुण अष्टधा प्रकृतीच म्हणतात. इथे कोणा लोक म्हणतात काय तुझी प्रकृती ठीक नाही का, नाही देह आजार काय झाले की प्रकृती ठीक नाही असं म्हणतात. याचा अर्थ काय स्पष्ट आहे ना, की देह ही प्रकृती आहे, अष्टधा प्रकृतीचा भाग आहे. म्हणजे जगामध्ये अवतारी देव म्हणून आणि हे दृश्य विश्व म्हणून दोनच गोष्टी आहेत. पण दृश्य विश्वाच्या आधीही जे मूळ निर्गुण निराकार स्वरूप परब्रह्म म्हणून आहे ते आहे आणि दृश्यामध्ये परिपूर्ण कालवलेले आहे, भरून राहिलेले आहे. पण सूर्यने जाणे तिमिर प्रकाशा तसे परब्रह्म स्वतः मी अमका तमका असं जाणत नाही. आणि परब्रह्माच्या ठिकाणी दोन नाही, ते सर्व काही त्याच्यामुळेच आहे. सर्व काही जे प्रसारण आहे, दिसते भासते आहे ते परब्रह्मामुळेच आहे. पण परब्रह्मा दिसणारा भासणारा परब्रह्माहून वेगळा आहे. रंगरूप आकार स्वरूप आहे, गुणरूप आहे. पण गुण निर्गुणातूनच निर्माण झालेले आहेत. रंगरूप आकार निर्गुण परब्रह्मातूनच निर्माण झालेले आहेत. काय जेव्हा जाते ना, म्हणजे आत्मा जेव्हा देह त्याग करतो मृत्यूसमयी, लोकांना वाटतं अमका गेला तमका गेला, प्राण गेला, आत्मा गेला, काही पुढे जात नसतं. देह पंचमहाभूताचा म्हणून तो पडलेला असतो जरातीर्थी. आणि प्राण जो आहे श्वासोच्छ्वासामार्फत तो वायुरूपाने त्या परमात्मा स्वरूपामध्ये एकरूप होऊन जातो. आणि जे गुण असतात ना, त्या निर्गुणामध्ये एकरूप होऊन जातात. ती निर्गुण स्वरूप परब्रह्म स्वरूप अलिप्त, म्हणजे मग सांगितलं तसं परब्रह्म जाणत नाही मी अमका तमका, ते अलिप्त. आणि त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं असं मीपणा नाही, जाणणे नाही, रंगरूप आकार नाही, त्यामुळे हवा नको नाही. शिवाचं जे रूप आहे ना, शंकराचं जे रूप आहे ना, स्वरूप आहे ते तसं आहे. भस्म हे वैराग्याचं लक्षण आहे. व्याघ्रचर्म हे लावलं आहे. ते काय आहे तर सगळा जो राग, तिरस्कार, द्वेष जे भयानक आहे ते सर्व लंगोटीच्या कोणी त्याला कसपटा समान, किंमत नाही, गुंडाळून ठेवलंय सर बस. अर्धचंद्र शीतलता आहे, शांत प्रसन्नता, गंगा आहे, प्रवाहित आहे. सर्व काही जे वाईट आहे ते वाहून नेणार आहे, नाश करणार आहे. त्रिशूळ आहे, ते 3 गुणाचं रूप लक्षण आहे. ते अभय देणार आहे. गळ्यामध्ये नाग आहे, नीलकंठ आहे. हे सर्व काही
दुष्ट आहे, त्रासदायक क्लेशदायक आहे, ते सगळं पचवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. हे स्वरूप म्हणजे ज्ञानस्वरूप, परब्रह्म स्वरूप, ते आजच्या रात्री दाखवलं त्यांनी प्रकट करून लोकांना. म्हणून आजच्या दिवशी शिवरात्रीला महत्व आहे. मला देहरूपाने नुसतं ओळखू नका, नुसत्या देहरूपाने मला भजू नका. मी तिन्ही विश्वाचा मालक आहे, देवादिदेव महादेव आहे, परब्रह्म स्वरूप आहे, सर्व काही माझ्यात आहे. पण मी कशाचाच टच घेत नाही, मी कसंही काही मला चिकटू शकत नाही, असे ते स्वरूप आहे. जसे एक जग आहे त्याच्यामध्ये दोन घटक आहेत, प्रकृती आणि पुरुष. प्रकृती म्हणून सांगितलं पंचमहाभूते 3 गुण, पण त्या करता पुरुष, तो पुरुषा शिव आहे आणि ती पार्वती ती शक्ती आहे, प्रकृती आहे, ते प्रकृती पुरुष आहे. हे दोघेही एक विश्वात्मक आहेत. लोक अज्ञानामध्ये त्यांना काही काही कल्पना रूपाने ओळखतात, जाणतात. ते अज्ञान दूर केलं आजच्या दिवशी, मूळ स्वरूप प्रकट करून दाखवून लोकांना. म्हणून आजचा दिवस महत्वाचा आहे. लोकांना हे ज्ञान फार कमी लोकांना माहीत आहे आणि कमी लोक जाणतात. म्हणून त्या शिवाला इतर देवांच्या पंक्तीत नेऊन बसवतात. पण तो शिव म्हणजेच परब्रह्म स्वरूप आहे, तोच विश्वाचा कर्ता आहे, तो देवादिदेव आहे. त्याला जाणणे, त्याला ओळखणे म्हणजे ज्ञानस्वरूप होणे, ज्ञानप्रकाश प्रकट होणे तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या अंतःकरणी, आणि ते तुम्हीच आहात असं ज्ञान होणे. सर्व काही जे दृश्यमान आहे ते स्वप्नवत आहे, मायावी आहे, नाशिवंत आहे. गुणरूप, आकाररूप, देहरूप जे सर्व काही आहे ते एका त्या निर्गुणातून निर्माण झालेलं आहे. मूळ परब्रह्म निश्चळ, सर्वत्र भरलेले, एकसंग पोळलेले, त्या ठिकाणी येणे नाही, जाणे नाही, हालचाल नाही, सर्व काही तेच आहे. अनंत शक्तीने भरून राहिलेलं, पण सहज त्याच्यामध्ये जी हालचाल झाली, मूळ माया म्हणून प्रकट झाली, ती आदिशक्ती ईश्वर, ते स्वरूप ते शिव आहे. त्याचं दुसरं अंग पार्वती आहे, शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर असं म्हणतात त्याला. ते स्वरूप ज्ञान स्वरूप आहे, शक्ती रूप आहे, चैतन्य रूप आहे म्हणून शक्ती रूप आहे, आणि जाणीव रूप आहे म्हणून ज्ञान रूप आहे. ते सर्वांमध्ये भरून आहे. शिव तुमच्यापेक्षा वेगळा नाही, तुमचा देह वेगळा आहे, तो त्या प्रकृतीचा, पार्वतीचा भाग आहे. पण आत्मा, तुमचा आत्मा जो आहे चैतन्य स्वरूप, तो शिव आहे, शंकर आहे, महादेव आहे, परब्रह्म आहे. ही नावं सुद्धा त्याला टच घेत नाहीत, पण काहीतरी ओळखण्यासाठी नाव द्यायला लागतं म्हणून नाव दिलेलं आहे. हे मूळ स्वरूप ओळखण्यासाठी शास्त्रामध्ये 9विधा भक्ती सांगितली. ती 9विधा भक्ती मध्ये प्रथम श्रवण भक्ती, मग कीर्तन भक्ती, विष्णू स्मरण भक्ती, मग अर्चन भक्ती, आणि मग पादसेवन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती, आणि मग आत्मनिवेदन भक्ती, अशी 9विधा भक्ती आहेत. काल आपण जे श्रवण भक्ती श्रवण केली त्याच्यावर चर्चा केली. आजचा समास आहे कीर्तन भक्ती आहे. जसं श्रवण जे मूळ स्वरूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे, त्याच्याविषयी करा. जे कल्पना रूप आहे, भौतिकाशी संबंधित आहे, त्याचं श्रवण ज्ञान म्हणून फक्त करा. ज्ञान कळलं पाहिजे आणि ज्ञान प्रकट झालं पाहिजे म्हणून करा. पण मूळ स्वरूप त्याचं जे आहे ते परमस्वरूप, त्याच्याविषयीच ऐका, त्याची चर्चा करा.
ते तुमच्यातच आहे, ते घट्ट धरून ठेवा, असं श्रवण भक्तीमध्ये सांगितलं. कीर्तन भक्तीमध्ये तेच परत त्याच्याविषयीच बोला, त्याच्याविषयीच वाचा, त्याच्याविषयीच गा, त्याला जाणा, त्याला ओळखा. ते तुमच्यातच भरून राहिलेले ओळख पक्की करण्यासाठी आहे कीर्तन भक्ती. ते तुमचंच विजन आहे. पण ते कुठल्या देवाचं नामस्मरण करताना, देवाविषयी बोलताना सगुणामध्ये तुम्ही बोलता, निर्गुणाविषयी बोलता येत नाही. पण निर्गुणाच्या स्वरूपाचं निश्चितच आपण ओळखून जाणून भजन करता आलं पाहिजे. ते ज्ञान लोकांपर्यंत पोचवायचं आहे. म्हणून आजची जी महाशिवरात्री आहे ती साजरी करण्याचा हेतू हाच आहे की तुमचा ज्ञान, रात्री अज्ञान रूपा ज्ञान आहे, अंधार आहे, तो ज्ञानस्वरूप शिव तुमच्या हातात बसलेला आहे. आपण म्हणतो ना, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम शिव. ते तुमचं स्वरूप आहे, ते तुम्ही आहात, ते ओळखा. म्हणजे तुमच्यातल्या अज्ञान रूपी अंधकार म्हणजे रात्र दूर होईल. आणि त्या दिवशी तुमच्या जीवनातली महाशिवरात्री, शिवाची रात्र, शिवस्वरूप, अंधकार जाऊन तेजोमय ज्ञानस्वरूप, दिव्यत्वाची प्रचिती, ते स्वरूप निजरूप शिवाने लोकांना दाखवलं. आजच्या दिवशी ते विश्वास भरून आहे असं दाखवून दिलं. तोच आजचा दिवस आहे. म्हणून त्या आजच्या दिवसाला महत्त्व आहे आणि त्या दृष्टीने ओळखलं पाहिजे. तर आपल्यातलं अज्ञान दूर करायचं आहे आणि आपल्यामध्ये ज्ञान प्रकाश सद्गुरुकृपेने प्रकट होईल अशी साधनभक्ती करायची आहे. आणि आपले स्वरूप आपण जाणायचे, ओळखायचे आणि ते होऊन राहायचे आहे. तेच मोक्षमुक्ती आहे. आणि सर्व दुःखाला नाश करणारं साधन तेच आहे. सर्व दुःखाचा नाश करणारं साधन तेच आहे. जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणारं साधन तेच आहे. म्हणून जीवनामध्ये परमार्थ पाहिजे. परमार्थ हाच आहे, आपलं शिवस्वरूप आहे ते ओळखणे, परमस्वरूप आहे ते ओळखणे, परमार्थ तो जाणायचा. त्यासाठी साधन अभ्यास भक्तिरूपाने, नविधा भक्तिरूपाने साधली पाहिजे. पण हे ज्ञान गुह्य ज्ञान आहे. सद्गुरूशिवाय ते ज्ञान प्राप्त होणार नाही. काही वाचलेत, ऐकलेत, वरवरचा अर्थ मिळतो, त्याच्यामध्ये गर्भित अर्थ फार भरले असतो. शिवरात्री विशेषतः लोकांचे वरवरचे अर्थ लोकांकडे माहीत आहे. मग जे काय दंतकथा झाल्या अनेक, ते लोकांना माहीत आहेत, पण त्याचा मूळ अर्थ जो आहे तो लोकांना माहीत नाही. तो जाणला पाहिजे. म्हणून आपले स्वरूप जाणण्यासाठी आणि मोक्षमुक्तीसाठी आणि सुख शांती समाधान प्राप्त होणारं ज्ञान हा एकच मार्ग आहे. तो प्राप्त होण्यासाठी सद्गुरू सेवा आणि सद्गुरूने सांगितल्याप्रमाणे साधन केली पाहिजे. मग प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधता येतात आणि मोक्षमुक्तीचा सोहळा आनंद रूपाने अनुभवता येतो. राजाधिराज सद्गुणाश्री सिद्धरामेश्वर महाराज.